विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वप्रथम मला मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल या विषयावर थोडंसं बोलायचं आहे. या वर्षी सुद्धा पर्सेंटाइल गेल्या वर्षी सारखंच आहे. म्हणजे काय, की 120 ज्यांना मार्क्स पडले त्यांचं पर्सेंटाइल 98 प्लस आहे. क्लोज टू 99 म्हणूया आपण. ओके. आणि ज्यांचा स्कोर 90 अबोव्ह आहे त्यांचं पर्सेंटाइल पण 90 अबोव्हच आहे. आता मी माझ्या ऑफलाईनचे रिझल्ट्स जे मला आत्तापर्यंत मिळाले त्याच्यावर बेस्ड मी हे बोलतोय लक्षात घ्या. ओके. मग या मुलांचं मनापासून अभिनंदन. 90% 90 पेक्षा जास्त पर्सेंटाइल असल्यावर मला सुद्धा जास्त नाराज होत नाहीयेत. अशी हजारो मुलं आहेत ज्यांचं पर्सेंटाइल अगदी सिंगल डिजिटवर असणार आहे. 1 पर्सेंटाइल, 2 पर्सेंटाइल. आता करायचं तरी काय पुढं? मी हा व्हिडिओ का बनवतोय मला सांगायचंय तुम्हाला. मला भेटायला काही वर्षापूर्वी एक स्टुडंट आला होता. बघा, त्यावेळेस मी इथं नव्हतो, बाहेर होतो. तो थांबला मला भेटण्यासाठी. अगदी 2 दिवस साताऱ्यात थांबला. ओके. त्याला 10वी ला 99% होतं. 99% 10वी ला मार्क होते आणि त्याला 12वीत सी-ई-टीत पर्सेंटाइल होतं फक्त 5 पर्सेंटाइल. करायचं काय? बघा, तो का थांबला होता? तो मला म्हणत होता, "प्लीज माझ्या पालकांशी बोला." तर त्या पालकांचं असं मत बनलं होतं, की हा एन-एफ-टी म्हणजे याचा फुल फॉर्म सांगतो तुम्हाला लक्षात घ्या. नॉट फिट फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणजे त्याच्या पालकांना वाटत होतं, की हा इंजिनिअरिंग करू शकणार नाही. का? सी तेवढे कमी मार्क पडल्यावर काय इंजिनिअरिंग करणार आहे? मग मला ना पालकांना बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन करायच्या आहेत. हे जे पर्सेंटाइल जे आहे ना आणि पर्सेंटेज यामध्ये तर बराचसा फरक आहे. तुम्ही बघताय की 120 पेक्षा जास्त मार्क पडले तर अगदी 98 प्लस पर्सेंटाइल तुम्हाला मिळालेत. बरोबर आहे? मग अशा वेळेस एक लक्षात घ्या, की हे पर्सेंटाइल कमी पडलेत. जर तुमच्या विद्यार्थ्याला, जर तुम्हाला ॲज अ स्टुडंट म्हणून तुम्हाला बोलतोय मी, आता तरी जाणीव झाली असेल, की आपल्या चुका झाल्या. काय आपण चुकलो? काय आपण करू शकलो असतो? तर बाळांनो, मग तुमच्या लाईफचा हा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. ठीक आहे सर, पण आता करू काय? रिपीट करू? तर मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. रिपीट मी तुम्हाला सांगतो. माझ्याकडे जाधव होता, हेमंत जाधव. मुंबईवरून तो ॲडमिशन घ्यायसाठी माझ्याकडे आला होता. रिपीट करण्यासाठी आला होता आणि मी त्याला काय बोललो बघा लक्षात घ्या. मी त्याला म्हटलं, की "अरे, तू क्रॅश कोर्स का नाही घेतला?" तर त्यानं मला सांगितलं बघा त्याला फक्त की नाही, फक्त आणि फक्त 10 का 12च पर्सेंटाइल होते. ओके. फक्त 10-12 पर्सेंटाइल होते. मग मी जेव्हा क्रॅश कोर्सबद्दल बोलला, त्याची आई म्हणली, "तुमच्या क्रॅश कोर्सला होताच तो." इतका जोरात मला शॉक बसला होता, की क्रॅश कोर्सला आहे स्टुडंट तरी 12 पर्सेंटाइल पडले. तर मी त्याची हिस्ट्री चेक केली, ॲपवर चेक केलं, तर लक्षात आलं एकही टेस्ट दिली नव्हती. मी खूप चिडलो त्याच्यावर म्हटलं, "इथून निघून जा." मला नाही घ्यायचं तुला ॲडमिशन. तरी पण तो आला. परत दुसरे म्हणजे आणखी नातेवाईक साताऱ्यात आहे त्यांना घेऊन आला. आई परत भेटायला आली. त्यांनी रिक्वेस्ट केली, त्याला घेतलं आणि मी तुम्हाला सांगतो 1 वर्ष त्यानं खरोखर मन लावून अभ्यास केला आणि त्याला 97 पर्सेंटाइल मिळाले. आपण करून घ्यावं लागलं. मग प्रत्येक रिपीटरचा असा रिझल्ट लागतो का? नाही लागला. नाही लागला. बऱ्याच मुलांना परत कमीच मार्क पडलेत. ह्याचं कारण काय? कन्सिस्टन्सी नाहीये, सिन्सिअरिटी नाहीये. पण थांबा. कमी मार्क्स पडले, मग सरळ डोनेशन भरून ॲडमिशन घेऊ का? तर माझा एक प्रश्न तुम्हाला आहे लक्षात घ्या. बघा मी तुम्हाला काय सांगतोय ते. बऱ्याच लोकांची आर्थिक परिस्थिती आहे स्ट्राँग. पण पहिली गोष्ट तुम्ही आता तरी स्वतःत बदल करणार आहात का? तर डोनेशन भरून घ्या. अभ्यास खूप करावा लागणार आहे पुढं आणि होतोय अभ्यास. मी माझे उदाहरण तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलंय. मग आता मुद्दा असा आहे, की तुम्हाला खूप कमी पर्सेंटाइल आहे. ओके, मी हेच करून टाकतो. तुम्हाला खूप कमी पर्सेंटाइल आहे. फार खचून जाऊ नका. ओके. तुम्हाला 60-70 पर्सेंटाइल असेल, तर मी तुम्हाला आत्ता सांगतो, की कॅप राउंड 1, 2, 3 मध्ये अगदी कुठलंही ड्रीम कॉलेज आपल्याला नाहीये मिळणार. मग याचा अर्थ कुठलंच कॉलेज मिळणारच नाहीये असं होईल का? तसं नाहीये. कॉलेज मिळू शकतंय, काही इश्यू नाहीये. पण काय झालंय, की सगळ्यांनाच सी पाहिजे, सगळ्यांनाच आय-टी पाहिजे, सगळ्यांनाच ई पाहिजे. तीच ठिकाणी सगळे चाललेत. त्याच्यामुळं काय होतंय, की थोडंसं का होईना सॅच्युरेशन येणार आहे. पुढे 4 वर्षांनी परिस्थिती थोडीशी बिघडणार आहे, हे मी अनुभवावरून सांगतोय. तर जेव्हा मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, तेव्हा 99% लोकांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगच पाहिजे असायचं. ते नाही मिळालं तर ठीक आहे सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग त्यावेळेस पण फॉर्ममध्ये होतं. आता पण आहे. 70-75% ला तुम्हाला केमिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळू शकतं बऱ्यापैकी चांगल्या कॉलेजमध्ये. पण मला मिळत नाही, कमी पर्सेंटाइल आहे म्हणून त्याला केमिकल घेऊया असं पण नको. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा मला मुद्दा बोलायचा आहे. तो अतिशय महत्त्वाचा तो मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोलणार होतो. मार्क्स चांगले पडलेत. ओके, काही हरकत नाही.
पण आता कॉलेजची लिस्ट कशी बनवू? मला कॉलेजची नावच माहीत नाहीत कुठल्या युनिव्हर्सिटीत किती कॉलेज आहेत. मग अशा वेळेस एखादं ॲप्लिकेशन ओके. तर मी तुम्हाला सांगतो लास्ट इयर पण मुलांना मी एक ॲप्लिकेशन प्रमोट केलं होतं किंवा रिकमेंड केलं होतं म्हणूया आपण. कोणतं? ट्विन स्टार नावाचं ॲप्लिकेशन आहे. ओके. मी तुम्हाला सांगतो फ्री आहे म्हणून सांगतो मी तुम्हाला. काही पैसे भरायचे नाहीये तिथं लक्षात घ्या. मग त्या ॲप्लिकेशनवर तुम्ही जर गेला, सरांचं YouTube चॅनल पण आहे ते पण वाटल्यास फॉलो करा. मी का सांगतोय? तुम्हाला नक्की माहिती तर पाहिजेत ना कॉलेज कोणते-कोणते आहेत. लिस्टमध्ये सगळे कॉलेज तुम्ही घेतले पाहिजेत. बऱ्यापैकी तुम्हाला मी सांगू का? तुम्ही जे बोललो ना लिस्टमध्ये सगळेच कॉलेज घेतले पाहिजे. म्हणजे 300-400 कॉलेज महाराष्ट्रात आहेत. सगळ्यांची नावं नाहीत घ्यायची आपल्याला. एक प्रॉपर लिस्ट तयार करू शकतो ना खरं आपण. लास्ट इयर कट ऑफ, कॅटेगरी वाईज कट ऑफ, युनिव्हर्सिटी वाईज कट ऑफ जर मिळाला तर सगळ्यात बेस्ट ठरेल ना. त्याशिवाय लिस्ट तयार करणार कशी आपण, आहे की नाही? तर स्पेलिंग कदाचित असं आहे बरं का, ॲक्चुअली शू इन स्टार ॲप्लिकेशन शोधा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्याचा प्रयत्न नक्की करेन. नाही तर प्लीज शोधा बरं का. ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. ओके. या नावाचं YouTube चॅनल आहे ते शोधा आणि मग प्रॉपर लिस्ट तयार करा. तुम्हाला ना अशी कुठल्यातरी ॲप्लिकेशनची गरज लागणारच आहे, की जी जेन्युइन आहे. का? मी मगाशी बोललो तसं. त्या कॉलेजमध्ये गेल्या वर्षी फर्स्ट राउंडला तुमच्या कॅटेगरी वाईज कट ऑफ किती होता? युनिव्हर्सिटी वाईज म्हणजे नाही का, होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. मी बघितलंय. सी-कास्ट ओके. जर पुणे युनिव्हर्सिटीमधून असेल, तर त्याचा कट ऑफ एकदम लो आहे. पण अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणजे इथल्या मुलाला पुण्यात घ्यायचं आहे. तो एस-सी कास्टमध्ये आहे. तरी सी-एचचं मेरिट गेल्या वर्षी बघितलं मी हायर लेव्हलला आहे. फरक पडतोय. नक्की फरक पडतोय. पण आपल्याला माहिती तर पाहिजे ना. बरं, मग गेल्या वर्षी त्या कॉलेजबद्दल पण इन्फॉर्मेशन माहिती आहे. आहे हे ॲप्लिकेशन. बरं, तुम्हाला पण एखादं चांगलं ॲप्लिकेशन माहीत असेल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके, इतरांना नक्की त्याची मदत होईल. ठीक आहे. मग खचून जायचं नाहीये, निराश व्हायचं नाहीये, की आयुष्याचा शेवट नाहीये हा. अजून दररोज तुम्हाला लढायचंच आहे. बऱ्याचशा गोष्टी अशा मॅटर करणार आहेत. ओके. आणि त्याच्यामुळं काय करावं लागेल आणि पालकांसाठी महत्त्वाचा मेसेज मगाशी बोललो ते. कमी पर्सेंटाइल मिळाले याचा अर्थ मग तुमचा मुलगा पुढे शिकूच शकणार नाही, असं काही नाहीये. मग शॉकिंग काय होतंय? पालक म्हणतात सर, की मी 5,00,000 त्याच्या कॉलेजची फी भरली आहे. 10 पर्सेंटाइल म्हणजे काय झालं? लाखाला 2 पर्सेंटाइल असं सरळ-सरळ पालक हिशोब करतात लक्षात घ्या. मग त्याच्याऐवजी दुसरीकडे कुठे पैसे इन्व्हेस्ट केले तर चाललं असतं, असं पण पालकांना वाटतंय. पण गेली 20 वर्ष मी इथं शिकवतोय. त्याच्या अगोदर 11वी-12वी पासून मी पर्सनली अनुभव घेतलाय. बऱ्याचशा माझ्या मित्रांशी पण मी बोललोय, की काय होतं की ॲडमिशनला लाखो रुपये भरता तुम्ही कोचिंग इंडस्ट्रीमध्ये, कोचिंग क्लासेसमध्ये. पण तुमच्या मुलाकडं तिथं लक्ष दिलं जात नाही. कोचिंग क्लासेसवरनं फक्त टॉपर्स पाहिजे असतात लक्षात घ्या. मग तुम्हाला त्यांच्या बॅचेसमध्ये दिसतील, की टॉपर्स प्रो दिसेल, प्रॉपर ॲडव्हान्स दिसेल, अचिव्हर्स बॅच, कुठली तरी बॅच दिसेल, एकदम एक्सलंट बॅच, ए प्लस बॅच, सगळ्या बॅचेसची नावं तुम्हाला ऑफलाईन क्लासमध्ये दिसतील. मग मुद्दा तुमच्या लक्षात आला का? बऱ्याचशा गोष्टी घडल्या आहेत. पण याचा अर्थ मुलांना आता सपोर्ट देणं थोडंसं गरजेचं आहे. जर त्याला थोडीफार तरी जाणीव झाली असेल तर. मी व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच बोललोय, कुठेतरी जागे व्हा. इथून पुढे तरी अभ्यासाला सुरुवात करा. बेसिक तुमच्या ज्या 11th-12th च्या गोष्टी आहेत त्याच तुम्हाला परत लागणार आहे. सॉलिड स्टेट लागणार आहे. सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर, फेस सेंटर ते परत लागणार आहे. इंटरफरन्स डिफ्रॅक्शन असणार आहे. ट्रान्सफॉर्मर असणार आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, एसी सर्किट, करंट इलेक्ट्रिसिटी शिकला ना तुम्ही 11-12 ते सगळं इंजिनिअरिंगला आहे. कॉम्प्लेक्स नंबर आहे. डिफरन्शियल इक्वेशन आहे. ओके, मॅट्रिसेस आहे. सगळंच आहे ना. थोडेसे हायर लेव्हलला असणार ना थोडं तरी. पण बेसिक तर तुमचं नसेल झालं, तर आता तरी सुरुवात करा. ऑल द बेस्ट.